महायुतीचा शपथविधी झालेला आहे, मात्र खाते वाटप कधी 24 तास उलटून देखील तिघांमध्ये अद्यापही खाते वाटप झालेलं नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सगळी खाती आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे एकही खातं देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे खाते वाटपावरनं महायुतीमध्ये एकमत नाही का असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय। तिघांच्या सरकारचं खाते वाटप कधी होणार? महायुती सरकारचा शपथविधी होऊन 24 तास उलटलेले आहेत, त्यानंतर देखील सरकारचं खाते वाटप अद्यापही जाहीर झालेलं नाहीये। शपथविधी सोहळ्यानंतर पुढच्या काही तासातच मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर होत असतं। फडणवीसांसह अजितदादा आणि एकनाथ शिंदेंनी शपथ घेऊन 24 तास उलटलेले आहेत, मात्र अद्यापही खाते वाटप जाहीर झालेलं नाहीये। संपूर्ण खाती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच सगळ्या खात्यांचा पदभार आहे। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे एकही खातं देण्यात आलेलं नाहीये। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्याला आता 24 तास उलटून गेलेले आहेत, मात्र अद्यापही खाते वाटप झालेलं नाहीये। त्यामुळे आता सरकारचं खाते वाटप कधी होणार हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण पाहतोय की आता शपथविधी उरकून जवळपास 24 तास उलटलेले आहेत, मात्र अद्यापही खाते वाटप झालेलं नाहीये। सगळी खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत, त्यामुळे आता खाते वाटप कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कपिल, नक्कीच सर्वांचं लक्ष होतं का शपथविधी झाल्यानंतर काही तासामध्येच खाते वाटपाची लिस्ट बाहेर येईल आणि तिन्ही मंत्री खाते वाटपाची लिस्ट डिक्लेअर करतील। परंतु शपथविधीला 24 तास झालेला आहे, अजूनही कोणतेही खाते वाटप झाले नाही। सर्व जी खाती आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे एकही खातं नाही आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज दिवस खूप महत्त्वाचा होता। आज दिवसभरामध्ये या तिघांच्या बैठका होतील आणि खाते वाटपाचा जो पेच आहे किंवा जो त्याचा तोडगा निघाला पाहिजे तो काढतील असं चित्र होतं। परंतु आज दिवसभरामध्ये कोणतीही बैठक झाली नाही आहे। सकाळपासूनच एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर आहेत, सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री आहेत, देवगिरीवरती अजितदादा आहेत। त्यामुळे आज मिटिंग होणं गरजेचं होतं, पण तिघांकडनंही मिटिंगचे संकेत नाही, बैठकीचे संकेत नाहीये। त्यामुळे अजूनही हा पेच प्रसंग सुटलेला नाहीये, हा तिढा सुटलेला नाहीये। अनेक गोष्टीवरती हा तिढा अडकलेला आहे। गृह खाता असेल, महसूल विभाग असेल, वित्त विभाग असेल, अशा अनेक महत्त्वाची खाती आहेत। या खात्याचा अजून तिढा सुटलेला नाहीये अशी सूत्राची माहिती समोर येते। त्यामुळे एकंदरीतच खाते वाटप झाले नाहीये। त्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी अलबेल नाहीये असं चित्र समोर येत आहे। खाते वाटप अजून झालेलं नाहीये। एकंदरीतच आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता। आज सकाळपासून चुरचूर लागली होती का या तिघांची आज संध्याकाळपर्यंत एक बैठक होईल आणि बैठकीनंतर एक खाते वाटप डिक्लेअर करू शकतात। किती खाते किती कोणाला मिळतील, त्याचबरोबर मंत्रिपदाची जो रेशो आहे तो डिक्लेअर होऊ शकतो। परंतु ह्या दोन्ही गोष्टी कुठे होता दिसत नाहीये। त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये अजूनही एकमत झाले नाहीये खाते वाटपावरनं किंवा त्या रेशोवरनं, आणि त्यामुळे खाते वाटप झालं नाहीये अशी महत्त्वाची बातमी समोर येते। 24 तास उलटून गेलेल्या शपथविधीला अजूनही खाते वाटप नाहीये आणि सर्व जे खाते आहेत हे मुख्यमंत्र्यांकडे आहेत, उपमुख्यमंत्र्यांकडे एकही खातं नाहीये। त्यामुळे आता कसं होणार पुढे याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। महायुतीमध्ये कधी एकमत होणार याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे आणि खाते वाटपाकडे सर्व आमदारांचं लक्ष लागलेलं आहे का कोणती खाती कोणत्या गटाला मिळतात याकडे सर्व आमदारांचंही लक्ष आहे आणि ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही निरुत्तर आहेत। त्यामुळे खरं तर कपिल, आता या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।